आणि रॅपिडो ही सेवा बंद करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आणि त्यानंतर पुण्यातल्या विविध रिक्षा संघटना सध्या आनंद व्यक्त करतात, कारण पुण्यातल्या अनेक रिक्षा संघटनांनी ही सेवा बंद करावी यासाठी काही दिवसांपासून आंदोलन सुरू केलं होतं। न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती। या संपूर्ण सेवेबाबत योग्य ते धोरण अवलंबवलं गेलं नाहीये अशी टिप्पणी न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मांडली होती। मात्र आज या न्यायालय प्रकरणाची सुनावणी करत असताना ही सेवा सरसकटपणे बंद करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आणि न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनंतर रिक्षा संघटनांकडून आनंद व्यक्त करण्यात येतोय। मात्र या संदर्भातली सुनावणी अजूनही संपलेली नाही, पुढची सुनावणी लवकरच होणार आहे। ही रॅपिडो सेवा म्हणजे अशी सेवा आहे ज्यामध्ये नागरिक मोबाईलच्या माध्यमातून बाईक बुक करू शकतात आणि या बाईकवरून शहरामधून आपला प्रवास करू शकतात। मात्र या सेवेमुळे आमच्या रिक्षा चालकांचं मोठं नुकसान होतंय असं तक्रार असा आरोप रिक्षा चालकांकडून वारंवार केला जात होता आणि या सेवा बंद कराव्यात अशी मागणी आरटीओ कडे प्रशासनाकडे केली जात होती। या सगळ्या संदर्भात न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागण्यात आली आणि सध्या तरी न्यायालयाने सरसकटपणे ही सेवा बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत, कारण या सेवेसंदर्भात योग्य ते धोरण अजूनही आखण्यात आलेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।